तर बघा, नमस्कार. आज आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत भारताचं राष्ट्रीय चिन्ह अशोक स्तंभ आणि त्याबद्दल झालेल्या कॉन्ट्रोवर्सी. जी नवीन संसद भवन तयार होते त्यामध्ये अशोक स्तंभाचं स्टॅच्यू उभा केलेला आहे आणि त्या संदर्भातून कोणकोणत्या कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाल्यात, तसंच कोणाचं काय म्हणणं आहे, त्याचबरोबर अशोक स्तंभाचा इतिहास हे आज आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर प्रथम पाहूया अशोक स्तंभ. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 जुलै रोजी या नवीन संसदेच्या इमारतीवरील राष्ट्रीय प्रतीक अशोक स्तंभाचं अनावरण करण्यात आलं. मात्र या अनावरण करण्यात आल्यानंतर की ज्या अशोक स्तंभावर जे सिंहाच्या चेहऱ्यामध्ये की भावमुद्रेवरून वाद निर्माण झालाय. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर अशोक स्तंभावरून टीकेची झोड उठवलेली. तर ती काय हे पाहण्याआधी अशोक स्तंभ आपलं राष्ट्रीय चिन्ह कधी झालं आणि ते नक्की त्याचा इतिहास काय हे आज आपण पाहणार आहोत. 26 जानेवारी 1950 पासून जेव्हापासून प्रजासत्ताक झाला भारत, तेव्हापासून अशोक स्तंभ हे भारताचं राष्ट्रीय प्रतीक आहे. तसंच सारनाथ येथील लायन कॅपिटल ऑफ अशोक इथून हे चिन्ह आपण घेतलेलं आहे. त्याचबरोबर पहा, आता नवीन अशोक स्तंभ कसा आहे तर पहा, नवीन अशोक स्तंभ हा संसद जे नवीन सेंट्रल व्हिस्टा म्हणजे संसद भवन तयार होते त्याच्या छतावर स्थापित केलेला आहे. याच्यामध्ये हे अशोक स्तंभ 6.5 मीटर म्हणजे जवळजवळ 21 फूट उंचीचं आहे. ते जमिनीपासून 33 मीटर या अंतरावर आहे, म्हणजेच 108 फूट उंचीवर आहे जमिनीपासून. त्याचं एकूण वजन हे 16,000 किलोग्रॅम आहे. त्याचबरोबर या अशोक स्तंभाचे वजन फक्त अशोक स्तंभाचं 9,500 किलोग्रॅम आहे आणि त्याच्या आजूबाजूला पोलाद जी आधार देण्यासाठी त्याला जी रचना आहे त्याचं वजन 6,500 किलो आहे आणि मिळून 16,000 किलोग्रॅम चं हे अशोक स्तंभ आहे. देशातील 100हून अधिक कलावंतांनी हा अशोक स्तंभ बनवला आहे. यासाठी 100हून अधिक कलावंत लागले. हा बनवण्यासाठी वेळ 9 महिने लागलाय आणि हे कास्य पासून बनवलेलं आहे. आत्ताची नवीन. आता अशोक स्तंभाचा इतिहास काय तर 26 जानेवारी 1950 पासून या विशेष दिवशी भारत सरकारनं घटनात्मक दृष्ट्या अशोक स्तंभाला राष्ट्रीय चिन्ह म्हणून स्वीकारलं. इसवी सन पूर्व 273 मध्ये तेव्हा भारतावर मौर्य राज्य झालं होतं. मौर्य वंशाचा राजा, तिसरा राजा सम्राट अशोक हा राज्य करत होता आणि सम्राट अशोक हा अत्यंत क्रूर शासक मानला जात होता. परंतु त्याच्या जीवनामध्ये जे कलिंगचं युद्ध झालं त्या युद्धानं या सम्राट अशोकाचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आणि त्यामध्ये झालेला नरसंहार पाहून अशोकाला खूप धक्का बसला आणि त्यानं आपलं राजे हे पद त्यागून बौद्ध धर्म स्वीकारला. इथूनच अशोक स्तंभाचा जन्म झाला. वास्तविक सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याचा प्रचार करण्यासाठी सुरुवात केली. बौद्ध धर्माचा जास्तीत जास्त प्रचार करण्यास सुरुवात केली. त्याच्या प्रचाराचा भाग म्हणून देशभरात त्याचे प्रतीक म्हणून 4ही दिशांना गर्जणाऱ्या सिंहांचा आकाराचा एक स्तंभ त्यानं बांधला. याचबरोबर आता 26 जानेवारी 1900 बघा स्तंभ बांधला. अशोक स्तंभाच्या खाली बैल आणि घोड्याच्या आकृती दिसतात. या दोहांमध्ये दिसणारे वर्तुळ हे राष्ट्रध्वजाचे राष्ट्रीय चिन्ह आहे. सत्यमेव जयते हे या राजमुद्रेचं ब्रीदवाक्य आहे. राजमुद्रा ही देशातल्या संपूर्ण शासकीय पत्रव्यवहार आणि कामकाजावर अधिकार दर्शवते. सारनाथ येथील अशोक स्तंभावरून निश्चित करण्यात आलेल्या राजमुद्रेचं रेखाटन हे ज्येष्ठ कलाकार दीनानाथ भार्गव यांनी केल्याचं मानलं जातं. की सारनाथमधून जे अशोक स्तंभावर निश्चित करण्यात आलेली जी राजमुद्रा आहे त्याचं जे रेखाटन करण्यात आलं ते ज्येष्ठ कलाकार दीनानाथ भार्गव यांनी केलेले. मूळ अशोक स्तंभ हा उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथील संग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. त्याची स्थापना इसवी सन पूर्व 250 मध्ये झाली असे मानले जातं. 1900 मध्ये जर्मन स्थापत्य अभियंता फ्रेडरिक ऑक्सर ओर्टेल याने सारनाथच्या आसपास उत्खनन केलं आणि हा अशोक स्तंभ 1905 मध्ये
या अशोक स्तंभाचं 1905 मध्ये उत्खनन करताना सापडला होता. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या दस्तऐवजानुसार सध्या अशोक स्तंभाची उंची ही 7 फूट 6 इंच आहे, पण त्याची उंची जो 55 फूट असावी असं कालांतरानं ती खराब झाली असावी असं म्हणतात की ज्यावेळेस तो बनवला होता त्यावेळेस त्याची उंची 55 फूट असावी आणि आता सध्या त्याची उंची ही 7 फूट 6 इंच आहे. उत्खननात असं आढळून आलं की हा अशोक स्तंभ जवळजवळ 8 फूट रुंद आणि 6 फूट लांबीच्या मोठ्या दगडी चबुतऱ्यावर बसवला आहे. या स्तंभाच्या मागील बाजूस अशोकाचे लेखन तत्कालीन पाली भाषेत आणि ब्राह्मी लिपीमध्ये छापले आहे. भाषा पाली आणि लिपी टायमाला होती ब्राह्मी लिपी. या स्तंभावर एका लेखात लिहिलं आहे, देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी म्हणतो की पाटलीपुत्र आणि प्रांतांमधील मिलन कोणीही करू नये. जो कोणी भिक्खू असो वा नन्स संघात फूट पाडेल त्याला पांढरे कपडे घालून भिक्खू ननसाठी योग्य नसलेल्या ठिकाणी पाठवलं जाईल. याच्यावर स्तंभामध्ये काही लिहिलेल्या लेखांमधला हा उल्लेख आहे. त्याचबरोबर अशोकाच्या लेखाशिवाय या स्तंभावर आणखीन 2 लेख छापले आहेत. त्यापैकी एक अश्वघोष नावाच्या राजाच्या कारकिर्दीतला आहे. अश्वघोष नावाच्या राजाच्या कारकिर्दीत तर दुसरा लेख हा 4थ्या शतकात लिहिला गेला आहे. वात्स्यपुत्रिक पंथाच्या समितीय शाखांच्या आचार्यांनी तो लिहिला आहे. अशोक स्तंभांबरोबरच उत्तर प्रदेशमधल्या सारनाथ येथे या अशोक स्तंभाची निर्मिती करण्यात आली. सम्राट अशोकानं दिल्लीजवळ फिरोज शाह कोटला इथे एक अशोक स्तंभ आहे. उत्तर प्रदेशात अलाहाबादमध्ये, मध्य प्रदेशमध्ये सांची, बिहारमध्ये लौरिया, नंदनगड आणि वैशाली अशा 6 ठिकाणी अशोक स्तंभांची उभारणी केली होती. तसंच पहा आता या अशोक स्तंभांचा वापर कुठे केला जातो किंवा अशोक या मुद्रेचा वापर कुठे केला जातो सिम्बॉलचा, तर भारतीय चलनी नोटा आणि नाण्यांमध्ये वापर केला जातो. भारताचा पासपोर्ट यांच्यावर ह्या राजमुद्रेची प्रतिमा असते, आपण ते राजमुद्रा म्हणून स्वीकारले. भारतीय पोलीस सेवेतील जी IPS अधिकाऱ्यांच्या टोपीवर सुद्धा ही राजमुद्रा असते. मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणजेच खासदार यांच्या अधिकृत लेटर हेड आणि व्हिजिटिंग कार्डवर या राजमुद्रेची प्रतिमा छापण्याची त्यांना परवानगी असते. आता या अशोक स्तंभाबाबत नियम किंवा राजमुद्रेबाबत नियम काही, तर ही वापरण्याची परवानगी ही केवळ घटनात्मक पद असलेल्या व्यक्तींनाच असते. राजमुद्रा वापरण्याची यामध्ये भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, राज्यपाल, लेफ्टनंट गव्हर्नर, न्यायपालिका आणि सरकारी संस्थांचे उच्च अधिकारी या सगळ्यांचा यामध्ये समावेश होतो. तसंच परंतु हे लोक निवृत्तीनंतर कोणताही माजी अधिकारी, माजी मंत्री, माजी खासदार किंवा आमदार नसताना हे राष्ट्रीय चिन्ह वापरू शकत नाही. जोपर्यंत तो अधिकारावर आहे तोपर्यंत हे चिन्ह तो वापरू शकतो राजमुद्रा. निवृत्तीनंतर कोणालाही राजमुद्रा वापरण्याचं किंवा वापरण्याची परवानगी दिली जात नाही. या कायद्यानुसार जर चुकून एखाद्यानं किंवा वापरलीच सामान्य नागरिकांनी सुद्धा अशोक स्तंभावर अशा प्रकारे जर वापर केलास त्याला 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 5,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. आता हे जे नवीन अशोक स्तंभ उभारलाय संसदेच्या छतावर, नवीन न्यू व्हिस्टा सेंट्रल व्हिस्टावर, त्याचा आक्षेप काय बघा. तर पहिला आक्षेप आहे, नवीन संसद इमारतीवरील अशोक स्तंभाच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी विरोधी पक्षांना आमंत्रित करण्यात आलं नाही. हा एक त्यांचा आक्षेप आहे. भारताचे राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक स्तंभावरील सिंहाची भावमुद्रा ही शांत संयमी असल्याची दिसते, तर नवीन मुद्रा ही आक्रमक क्रोधित असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे. जे सिंह आहेत त्यांची मुद्रा आधीच्या अशोक स्तंभावरती शांत असल्याची आणि संयमी असल्याची होते, तर यामध्ये नवीन जो उभा करलाय त्यामध्ये ती आक्रमक आहे आणि क्रोधित असल्याचं सुद्धा दिसते. अजून आक्षेप काय घेतलाय, विचारवंत लेखक दिलीप मंडल यांनी देखील नवीन संसद इमारतीवर असलेल्या अशोक स्तंभाबाबत प्रश्न उपस्थित केले. काही अशोक स्तंभाचं मूळ स्वरूप सारनाथ येथील संग्रहालयात आहे. राष्ट्रीय प्रतीकाचा फोटो, पोस्टाचे तिकीट सरकारी दस्तऐवजात उपलब्ध असल्याचं त्यांनी सांगितलं. यामध्ये अशोक स्तंभावरील सिंह हा शांत आणि भावमुद्रित आहे असं त्यांचं म्हणणं आहे.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी सुद्धा आक्षेप घेतलाय. त्यांनी सांगितलंय की पंतप्रधान मोदी यांनी या बौद्ध चिन्हाचं अनावरण करणं ही घटनेची पायमल्ली की त्यांना तो अधिकारच नाही असं सीताराम येचुरी यांनी म्हटले. शिवाय कायदेमंडळ आणि कार्यकारिणी यांच्यात या निर्णयाचं विभाजन होतं असंही ते म्हटलं. आज आणखीन सीताराम येचुरी काय म्हटलं बघा, बौद्ध चिन्हाच्या अनावरण प्रसंगी मोदींनी पूजा केली बघा की हा हिंदू संस्कृतीतील परंपरेचा जरी भाग असला यावर सुद्धा येचुरींनी टीका केली आहे. यानंतर आणखीन आक्षेप काय बघा, सम्राट अशोकाने उभ्या केलेल्या अशोक स्तंभावरील सिंह आणि नवीन संसद भवनावरील अशोक स्तंभ प्रतिकृतीतील सिंह यांच्या मुद्रांमध्ये असलेला फरक हा विरोधी पक्षाने अधोरेखित केलाय. तसंच नवीन प्रतिकृतीमधील सिंह हे मूळ अशोक स्तंभावरील सिंहांचा रुबाब दर्शवत नसून हे नवीन सिंह हे गुजरातमधल्या गीर अभयारण्यातल्या सिंहाच्या क्रूरपणाचं प्रतिबिंब असल्याचा टीका विरोधी पक्षाने केली की हे मूळ जे अशोक स्तंभ होता याचे भावमुद्रा दिसत नाही सिंहामध्ये, तर या सिंहांमध्ये कशाची भावमुद्रा दिसते, गुजरातमधल्या गीर अभयारण्यातील सिंहाच्या क्रूरपणाचं प्रतिबिंब असल्याचं टीका विरोधी पक्षाने केली. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी अशोक स्तंभाची प्रतिकृती घडवत असतानाच करण्यात आलेले हे बदल अनावश्यक आणि अयोग्य असल्याची प्रतिक्रिया विविध तज्ज्ञांनी मांडलेले विचारवंतांनी मतं मांडलेली आहेत. तर बघा, आता ज्यानं हे प्रतिमा किंवा जे हे स्ट्रक्चर बनवलंय तयार केलंय ते सुनील देवरे यांचं मत काय ते पाहूया. शिल्पकार ज्यांना हे अशोक स्तंभचं शिल्पकार ज्यांनी जी जबाबदारी होती ते सुनील देवरे काय म्हणतात की ते म्हणतात की बदल केला हे मान्य नाही. सारनाथमध्ये जो मूळ अशोक स्तंभ आहे तो जवळजवळ 35% डॅमेज आहे. त्याचा आम्ही 360 डिग्रीनं अभ्यास केला आणि त्याचंच मॉडेल बनवलं आणि ते प्रोजेक्ट हेडला दिलं आणि ते अंतिम केलं. म्हणजे बदल अजिबात केला नाही असं ते म्हणतात. आणि आता जो फोटो व्हायरल होतोय त्याचा अँगल हा वाईड घेतलाय. संसदेत आजूबाजूला ज्या बाल्कनीत 5-7 फूट आहेत तिथून वाईड अँगलने याचे काही फोटो काढलेत. शिवाय ASI म्हणजे आर्कॉलॉजी सर्व्हे ऑफ इंडिया यांनी सुद्धा रिपोर्ट केला आहे की मूळ अशोक स्तंभातही सिंहाचा जबडा उघडा आहे, सुळे दिसत आहेत असाही दावा या ASI ने केलेला आहे. आणि अजून सुनील देवरे काय म्हणतात की कलाकार म्हणून मी सांगतोय की काहीही बदल झालेला नाही, फक्त आता ही टीका का होते हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. त्याचबरोबर त्यांनी आणखीन एक सांगितले की फोटोचा अँगल, शिल्पाची भव्यता यांच्यामध्ये फरक पडत असतो. संग्रहालयातील लाईट्स आणि सनलाईट यांचाही फोटोमध्ये फरक पडतो. शिल्प मोठं होतं जेव्हा छोटं शिल्प असतं त्याचंच आपण मोठी प्रतिकृती बनवतो, मॉडेल बनवतो, तेव्हा शिल्प तेव्हा त्याची डेप्थ तयार होते. मी कुठलाही आणि कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही असं यांचं म्हणणं आहे. त्याच्यावर आक्षेपावर हे त्यांनी उत्तर दिलेलं आहे. तर बघा, भारताचं राष्ट्रीय प्रतीक नॅशनल एम्ब्लेम म्हणजेच राजमुद्रा ही सारनाथच्या अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली. सारनाथ अशोक स्तंभावरच्या बाजूस 4 सिंहांची रचना आपण पाहिलेली. हे 4ही सिंह एकमेकांकडे पाठ करून असतात, त्यामुळे ते आपल्याला दिसताना 3च दिसतात बघा. हे सिंह शक्ती, साहस, अभिमान आणि आत्मविश्वास या गुणांचं प्रतीक आहे. या सिंहांबरोबरच बैल, हत्ती, घोडा यांच्या रचनाही या स्तंभावर करण्यात आल्यात. कोण बैल आहे, हत्ती आहे, घोडा आहे यांच्याही रचना या स्तंभावर आहेत. या स्तंभावर 3 शिलालेख सुद्धा आहेत आणि सम्राट अशोकाच्या काळातला हा शिलालेख ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेला आहे. तर आज आपण लेक्चरमध्ये पाहिलं अशोक स्तंभ, त्याचा इतिहास, नवीन संसद भवनावर उभारण्यात आलेला स्टॅच्यू, त्याची काही आक्षेप कोणकोणते होते त्या संदर्भातील उत्तर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.